महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आता दरेगावात आहेत. 3 दिवस ते आपल्या गावी आहेत. गावची यात्रा आहे. गावची यात्रा असताना त्यांना शेती प्रचंड आवडते, निसर्ग प्रचंड आवडतो. निसर्गाच्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथं शेती केलेली, वेगवेगळ्याची फुलं, झाडं इथं त्यांनी उगवलेली दिसतात आणि ते स्वतः लक्ष देतात. गोठा पण आहे. आणि ह्या सर्व बाबतीमध्ये गेले 2 दिवसापासून शिंदे साहेबांवरती विरोधी पक्षाने टीका केलेली आहे. काँग्रेसने केलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पण टीका केलेली आहेत. आज आपल्यासमवेत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट सर आहेत. सर, मुख्यमंत्री साहेबांवरती शेतात फिरताना टीका होती आहे, काय सांगाल? असे मुख्यमंत्री कुठं असतात का जे हेलिकॉप्टरनी शेतात येतात आणि हेलिकॉप्टरनी बघून शेती करतात? काय सांगाल? काही लोकांना याची जाणीव नाही शेती हा काय प्रकार आहे. आता उद्धव ठाकरेंनी शेती कधी पाहिलेली आहे? ते लंडन पाहिलेलं आहे, त्यांनी सिंगापूर पाहिलेलं आहे, अमेरिका पाहिलेलं आहे. या महाबळेश्वरच्या भागामध्ये जायचं, दुर्गम भागामध्ये जायचं, तिथं शेती करायची, हा प्रकार त्यांना शोभणारा नाही आहे. मी जे आता 2 दिवसापासून मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांबरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये ज्या झाडाची नावंसुद्धा मी ऐकली नव्हती ते झाडं मला पाहण्यात आली. त्यांच्याबरोबर फिरताना तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्याकडे ते कोणती गाडी, त्याच्यात मी फिरलो सगळीकडे. बरोबर. आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव मला होत गेली की हा माणसाने स्वतः, म्हणजे ज्याला फॅशन म्हणतात ना, त्या पद्धतीने हा शेती करतोय. शेती करणं काय, शेती 100 एकर शेती आहे, लावलाय ऊस, चाललाय ऊस कारखान्याला, हे याला शेती म्हणत नाही. तर त्या शेतीमधून काय निघेल, मी त्यांना सुद्धा सजेशन दिलं की या ठिकाणी आयुर्वेदिकातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना एकदा बोलवा तर खरं. रक्तचंदनाचं झाड कसं असतं हे मी आज पाहिलं, पहिल्यांदा पाहिलं का? आयुष्यात पाहिलं. अच्छा. आणि असे सगळे जेव्हा मी प्रकार पाहिले तर मला स्वतःला थक्क वाटलं की हा माणूस गाईला चाराही चारतो, बरोबर, झाडाकडे लक्ष देतो. एक झाड थोडंसं वाकलेलं होतं, अरे त्याला काठी का नाही लावली सांगतोय. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना, एवढा व्याप असताना माझी नाळ ही या शेतीशी जोडल्या गेलेली आहे. हे म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक पाहिलेलं आहे. मला ही शेतीशी माझी नाळ आहे. शिरसाट साहेब, दुसरा एक प्रश्न असा उपस्थित काँग्रेसकडनं केलेला आहे की महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ आहे, आपल्या मराठवाड्यात तर प्रचंड दुष्काळ आहे. दुष्काळ असताना मुख्यमंत्री फुलं झाडांचीच पाहणी करत आहेत, परंतु दुष्काळाच्या भागात किंवा अशा जिथं पाणी नाही आहे, लोकांच्या समस्या आहेत, तिथं मुख्यमंत्री जात नाही पण स्वतःच्या शेतीमध्ये आहेत, असा एक टीका होताना दिसते. काय सांगा? एक लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांनी त्या स्तरावर इमर्जन्सीमध्ये बैठक बोलवली होती, त्याच्यावर सर्व उपाययोजना केल्या. आमच्या मराठवाड्यामध्ये डिव्हिजनल कमिशनरला बैठक घेतलेली. काम तातडीने कसं निपटारा होईल त्याचा प्रयत्न ते करतात. यांच्यासारखी शोबाजी नाही करत. मुख्यमंत्र्याला जर पाहायचं तर त्याच्याबरोबर एक दिवस घालवा तुम्ही आणि मग मुख्यमंत्र्याला समजून घ्या की हा मुख्यमंत्री काय करतो आहे. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे त्यांना ह्या सर्व गोष्टीची जाण आहे. आणि म्हणून आपलं शेतीकडे पाहतायत, शेतकऱ्याकडे पाहत नाही. हा जो सगळा जो ना, विरोधी पक्षांना फक्त बोंबलाशिवाय दुसरं काम नाही आहे. मुळामध्ये बसून आपल्याला पहिलं फर्स्ट प्रायोरिटी आपला शेतकरी हे दृष्टिकोन ठेवणारा हा मुख्यमंत्री आहे. म्हणून मलाही आज बरं वाटलं की मलासुद्धा हे शेतीबद्दलची असलेली त्यांची असलेली कल्पना, मलाही असा समज होता की शेती म्हणजे काय असेल, काहीतरी ऊस असतील, काहीतरी ज्वारी बाजरी असेल, काहीतरी असंच पीक पाणी असेल. परंतु इथं आल्यानंतर कळतं की खऱ्या अर्थानं शेती कशी केली पाहिजे. प्रत्येक झाड इथं जवळपास 500 जाती झाडांच्या इथं मला पाहण्यात आल्या. आणि मुख्यमंत्र्याच्या तोंडपट त्या झाडाची नावं होती. म्हणलं ह्या माणसानं या झाडाची नावं कशी काढतात एवढी, आश्चर्यचकित तो धक्का मला सुद्धा बसला. म्हणून हे मनापासून करावं लागतं. अहो, मुख्यमंत्री आहे, सिंगापूर लंडनला कधी हॉटेल विकत घेऊ शकला असता, बरोबर, परंतु तो शेतात राबतोय, ह्याला महत्त्व आहे. अगदी. आणि अशा मुख्यमंत्र्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, त्याच्याबद्दलचं चांगलं वक्तव्य आपल्याकडून आलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, हा आमचा सगळा दुर्गम भाग आहे. दुर्गम भागामध्ये मुख्यमंत्री आहेत. तुम्ही तुमच्या नजरेतनं हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्ही मराठवाड्यातले आहात म्हणून विचारतो. बघा, निसर्गाने आपल्याला दिलेलं सर्व आहे, त्याचा वापर आपल्याला करता आलेला नाही, हे दुर्दैव आपलं आहे. काय करता हो त्या काय त्या स्वित्झर्लंडपेक्षा मोठा स्वित्झर्लंड हा आहे. मी तर ज्या नेते जातात ना बाहेर फिरायला, त्यांना म्हणतो 2 दिवस इकडे या, राहण्याची सोय उत्तम आहे. आणि एकदा पहा निसर्ग कशाला म्हणतात. बरोबर. अहो, दुबईसारखा देश निसर्ग निर्माण करण्यासाठी मरतोय, आपल्याकडे निसर्ग आहे, त्याचा आपण उपभोग घेत नाही. म्हणून हा भाग अत्यंत चांगला आहे. आणि मला वाटतं शिंदेसाहेब लक्ष घालत आहेत. काही दिवसानं या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पर्यटन स्थळ हे हा भाग होणार आहे, हे एवढं मात्र निश्चित आहे.
तर एकंदरच शिरसाट सरांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पर्यटन स्थळ हा एक कांदाटी खोरं होईल आणि स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर हा भाग आहे आणि मातीशी ना जोडलेला महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभलेला आहे. सुजित आंबेकर, NDTV मराठी, दरेगाव, सातारा.